पोलिसांच्या सुरक्षिततेमध्ये भंडाऱ्यामध्ये रात्री पोहोचला आणि भंडाऱ्यामध्ये एका लॉनमध्ये प्रोग्राम त्याचा पार पडला। त्यामध्ये एसपींचंही कुटुंब असल्याची एक माहिती मिळत आहे। म्हणजे एसपी बागेश्वर महाराजांना अभय देत आहे का? मी मगाशी बोलल्याप्रमाणे भाजपचं जे सरकार राज्यात आहे तेच या बागेश्वर बाबाला पूर्ण सहकार्य करत आहे। हे भाजपचं वक्तव्य आहे, त्या बाबाच्या तोंडातलं वक्तव्य नाही। सगळ्या सेवकांनी, परमात्मा एक सेवकांच्या सगळ्या सेवकांनी त्यांना माफी मागायला सांगितली, अजून तर माफी मागितली नाही। तो मुजोरासारखा फिरतो आहे आणि त्याला एसपी आणि पूर्ण पोलिसांचं प्रोटेक्शन त्याच्या मागं आहे। याचाच अर्थ भाजपला परमात्मा एक सेवकाच्या व्यवस्थेमध्ये तेढ निर्माण करायचं आहे, ती व्यवस्था संपवायची आहे, अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की बाबा जमदेवजींनी मोठ्या परिश्रमाने धर्माचा, मानवधर्माचा प्रचार केला, शोषित पीडित लोकांना मुख्य प्रवाहात आणलं, व्यसनाधीन समाजाला बाहेर केलं आणि आज सुखी कुटुंब म्हणून अनेक कुटुंब जगताना आपण पाहतो आहे। हीच गोष्ट भाजपला, त्यांच्या भाजपच्या नेत्यांच्या पोटात दुखते आहे। नागपूरचा एक मोठा नेता आहे, त्यांच्या दारूच्या फॅक्टरी आहेत, आता आज मला माहीत झालं, आणि त्याच्यामध्ये मॅकडॉल, देशी दारू सगळ्या त्या याच्यामध्ये बेलेला कारखाना आहे। कोणता बेलेला कोणाचा कारखाना आपल्याला सगळ्या माहिती आहे। तर आता भाजप आणि त्यांचे नेते हे दारू निर्माते आहेत। बाबा जमदेवजींनी व्यसनाधीन समाजाला बाहेर काढलं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणलं, त्यांचे कुटुंब सुखी झाले, पण यांना दारू पिणारा समाज पाहिजे, अशा पद्धतीचं चित्र झालं काय? आणि म्हणून अशा बाबांना आणून बाबा जमदेवजींच्या विचाराला संपुष्टात आणण्याचं हे पाप करायला निघाले आहेत का, याचं उत्तर भाजपला द्यावं लागेल। पण एक गोष्ट निश्चितपणे आहे की हे सेवकां आणि बाबा जमदेवजींच्या बद्दल जे वक्तव्य केलं, सेवक यांना सोडणार नाही। सेवकांनी निर्धार केला काल, आणि म्हणून आज या सुरक्षेमध्ये ज्या पद्धतीने एसपी त्यांना फिरवती आहे, एसपीनी पण लक्षात घेतलं पाहिजे, आचारसंहिता सुरू आहे आणि अशा गुन्हेगार माणसाला असं सुरक्षा देणं हे बरोबर नाही, याची नोंदसुद्धा पोलीस अधीक्षकांनी घ्यावी, असा आमचा इशारा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।